नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जीएनएम सेकंड इयरचा मेंटल हेल्थ नर्सिंग बघतोय। तर त्याचा विचारला जाणार ईसीटी रिलेटेड सगळे क्वेश्चन जे विचारले जातात तर त्याच्यात थोडक्यात आपण माहिती त्याचे आन्सर बघणार आहोत। तर ईसीटीची व्याख्या आपण बघणार आहोत। हा विचारला जातो 2 मार्क्सला प्रश्न। तर दुसऱ्या महायुद्धापूर्वी म्हणजे 1938च्या दरम्यान सेर्लेटी आणि पिनी या दोन इटालियन दोन फिजिशियन होते। त्यांनी विजेच्या सहाय्याने रुग्णांमध्ये झटके आणले। रुग्णांना झटके म्हणजे शॉक देऊन जे झटके आणले जातात ही पद्धत आणली व ही पद्धत आता अगदी उपयुक्त अशी ठरली। या पद्धतीस विद्युत लहरी उपचार इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी किंवा शॉक ट्रीटमेंट असे म्हणतात। इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी किंवा शॉक ट्रीटमेंट असे म्हणतात। विद्युत लहरी उपचार म्हणजे केले जातात, त्याला इंग्लिशमध्ये इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी किंवा शॉक ट्रीटमेंट असेही म्हटले जाते। ईसीटीचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी। त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण काही गोष्टी मी ओरली ॲड करणार आहे ज्या ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे। तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर आपण ईसीटीचे प्रकार विचारले जातील। तर ईसीटीचे प्रकार आहे बायोलॅटरल ईसीटी आणि युनिलॅटरल ईसीटी, 2 प्रकार आहेत। त्याच्यानंतर बायोलॅटरल ईसीटीमध्ये या पद्धतीत रुग्णांच्या दोन्ही टेम्पोरफ्रंटल रिजनवरती विद्युत लहरींचं म्हणजे इथे मी ॲड केलं नाही तर तुम्ही इथे लिहू शकता इलेक्ट्रो किंवा विद्युत लहरीने शॉक दिले जातात। तर रुग्णामध्ये अपस्माराच्या झटक्याप्रमाणे संपूर्ण शरीराला झटके येतात। या पद्धतीत रुग्णांच्या दोन्ही टेम्पोरफ्रंटल रिजनवरती शॉक दिले जातात आणि मग यामध्ये रुग्णाला अपस्माराच्या झटक्याप्रमाणे संपूर्ण शरीराला झटके येतात। युनिलॅटरल ईसीटी म्हणजे या पद्धतीत रुग्णांच्या मेंदूच्या एका बाजूला करंट मगाशी सांगितलं त्याप्रमाणे करंट पास करतात। एक इलेक्ट्रोड टेम्पोरल जो रिजन असतो त्याच्यावर दुसऱ्या बाजूला मॅस्टर रिजनवर ठेवून शॉक दिला जातो पेशंटला। ही नवीन व पद्धत सुरक्षित आहे कारण यामुळे होणारे साईड इफेक्ट्स कमी होतात। उदाहरणार्थ डोकेदुखी आणि मेमरी इम्पेअरमेंट हे कमी होतात, त्यामुळे युनिलॅटरल पद्धत ही सुरक्षित आहे। काही वेळेला रुग्णाला प्रथम सार्वत्रिक म्हणजे रुग्णांना प्रत्येक वेळेला भूल दिली जाते, जनरल अनेस्थेशिया दिला जातो, IV स्काल्प लावून देऊन मग ईसीटी देतात। अनेस्थेशियासाठी थायोपेंटोनो मेथोहेक्झिडोन जे इंजेक्शन असतं ते वापरतात आणि मसल रिलॅक्स म्हणून सक्निकल कोलिन देतात। या पद्धतीत मॉडिफाईड ईसीटी असे म्हणतात। या पद्धतीला काय म्हणतात? मॉडिफाईड ईसीटी असं म्हणतात। या पद्धतीत मॉडिफाईड ईसीटी असं म्हणतात, त्यामुळे फ्रॅक्चर किंवा इतर दुखापत होण्याचे साईड इफेक्ट राहत नाहीत किंवा कार्डिओ रेस्पिरेटरी कॉम्प्लिकेशन कमी होतात। या पद्धतीमुळे काय होतं, कार्डिओ रेस्पिरेटरी कॉम्प्लिकेशन जे असतात ते कमी होतात युनिलॅटरल ईसीटीमुळे। हे 2 प्रकार झाले। त्याच्यानंतर आहे ईसीटीचे दुष्परिणाम, हाही विचारला जातो, 2 मार्काला प्रश्न विचारला तर तुम्हाला काय लिहायचं? ईसीटीमुळे शक्यतो दुष्परिणाम कमी व क्वचित आढळतात ईसीटीमुळे। तर त्याच्यामध्ये पहिलं आपण अंग दुखणे असतं, डोके दुखणे असते, गुंगी येणे, पदार्थ चावताना वेदना होणे इत्यादी असतं। त्याच्यानंतर दुसरा काही वेळा जीभ किंवा ओठ चावला जातो। तिसरं आहे जोरदार झटके आले किंवा अटेंडंटने व्यवस्थित जे अटेंडंट असतात पेशंटला पकडायला, कारण शॉक दिल्यानंतर पेशंट असा झटका कसा येतो अपस्माराचा कन्व्हल्शन त्याप्रमाणे हे असतो, तर तेव्हा त्याला पकडावं लागतं पेशंटला। तर नाही पकडलं तर फ्रॅक्चर डिस्लोकेशन होण्याची शक्यता असते। त्याच्यानंतर ईसीटी नंतर काही काळ रुग्ण गोंधळलेल्या अवस्था असतो, तात्पुरते विस्मरण होऊ शकते, डिस्निया व ॲपिनिया होऊ शकतो। खूप ईसीटी झाले तर कन्फ्युजन सायकोसिस होऊ शकतो। त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये 7वा ॲड करा, मी इथं आता सांगते, बाकी ओरली सांगणार आहे। तर काही वेळा कार्डियक अरेस्ट होऊन रुग्ण मृत्यू पाहू शकतो, त्याच्यामध्ये 8वा ॲड करा। 8वं तुम्हाला ॲड करायचं, स्वतःच तुम्ही करू शकता, मी इथे मेन्शन नाही केलं तर तुम्ही लिहू शकता। उलटी होऊ शकते, उलटी किंवा मळमळ नंतर होऊ शकते। त्याच्यानंतर तोंडाची चव जाऊ शकते, उलटीसारखं वाटणं, ह्या गोष्टी तुम्ही 8व्या पॉईंटमध्ये उलटी किंवा मळमळ वाटू शकते। त्याच्यानंतर पेशंटच्या तोंडाची चव ही म्हणजे हे होऊ शकते, ते हे तुम्ही ॲड करू शकता 9 मुद्दे। त्याच्यानंतर ईसीटी देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर परिचारिकेची भूमिका काय आहे ते आपल्याला बघायचं आहे।
तर पहिलं आहे रुग्णांची संपूर्ण शारीरिक तपासणी करावी. रुग्णांची व नातेवाईकांची लेखांनी म्हणजे लेखात जे असं आपला पेपर असतो कन्सल्ट पेपरवरती साईन घ्यायची, त्यांची संमती असायला पाहिजे. कन्सल्ट पेपर त्यांचा भरलेला असायला पाहिजे. त्याच्यावरती म्हणजे एक फॉर्मॅट असतो, त्याच्यावरती आपल्याला रुग्णांची सिग्नेचर घ्यायची आहे, म्हणजे रुग्णाची त्याच्या नातेवाईकांची, की ही आपण परिचर्या किंवा उपचार पद्धती करतो आहे, तुमचीच लेखी संमती आहे असं असतो. दुसरा आहे डॉक्टर सर्वप्रथम रुग्णाची न्यूरोलॉजिकल व फंडल एक्झामिनेशन करतात. जरूर असेल तर HB टेस्ट करावी लागते, हिमोग्लोबिन, चेस्ट एक्सरे करावा लागतो, ECGच्या तपासण्या कराव्या लागतात. की डॉक्टर सर्वप्रथम रुग्णाचे न्यूरोलॉजिकल व फंडल एक्झामिनेशन करतात. त्याच्यानंतर चेस्ट एक्सरे, CBC करून घेऊ शकतो आपण, ECGच्या तपासण्या करायच्या असतात. तिसरं आहे बाह्य विभागात ECG देणार असेल तर रुग्णाबरोबर नातेवाईक असावे. त्याच्यानंतर चौथा आहे रुग्णाला 6 तास आधी NBM ठेवायचं, म्हणजे उपाशी ठेवायचं असतं, तोंडाने काही खाऊ पिऊ देणे. म्हणजे हे आपण लक्ष द्यायचं असतं, कारण त्यांची मानसिक स्थिती, मनोरुग्ण जे असतात रुग्ण, त्यांना आपण ही ट्रीटमेंट करत असतो, तर त्यांची काही खाऊ पिऊ नये याची काळजी आपण घ्यायची. कृत्रिम दात असेल तर काढून ठेवायचे आहेत. स्त्री रुग्ण असल्यास अंगावरील दागिने काढून ठेवायचे आहेत, देऊन नातेवाईकांकडे द्यायचे आहेत. केसातील पिना चाप काढून ठेवायचा आहे. रुग्णाचे ब्लॅडर बॉवेल रिकामं करायचं आहे. दातामध्ये जीभ जे चावली जाऊ नये म्हणून तोंडात माऊ म्हणजे गॉज द्यायचा आहे, गँग द्यायचा आहे. रुग्णाला कॉटवर उताने झोपवतात, त्यावेळेस 4 अटेंडर असतात. आणि ह्याच्यामध्ये ॲड कराच आपण IV लाईन घ्यायची असते. इंजेक्शन कधी कधी ॲट्रोपिन वगैरे द्यावं लागतं, तर ते द्यायचं, ते डॉक्टरांच्या संमतीने द्यायचं. तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, मी लिहिलं नाही आहे, किंवा मी ओरल सांगते, तुम्ही लिहून घ्या. IV स्काल्प लावून घेणं, IV लाईन, किंवा वेनफ्लो सांगितलं तर वेनफ्लो IV कॅथ लावून घ्यायचं आहे. इंजेक्शन सांगतील ते द्यायचं आहे. ॲट्रोपिन वगैरे IM पण देऊ शकतो. IV सांगितलं तर IV द्यायचं आहे. डॉक्टर रुग्णाला ECT देतात. ECT दिल्याबरोबर रुग्णाला अपस्माराच्या झटकाप्रमाणे म्हणजे झटका येतो. सर्व शरीराला झटके येतात. झटके येत असताना अटेंडंटने रुग्णाला काळजीपूर्वक धरायचं असतं, त्यामुळे फ्रॅक्चर किंवा डिस्लोकेशन होत नाही. ओके, तर अशी परिचारिकेची भूमिका आहे. तुम्ही लिहून घ्या, नोट्स काढून घ्यायचे आहेत. कृत्रिम दात वगैरे काढणे, क्लिप्स काढणे, तर हे सगळं. नंतरची काय काळजी घ्यायची, ECT दिल्यानंतर रुग्णाचे अर्धा ते 1 तास निरीक्षण. ऑब्झर्वेशनमध्ये रुग्णाला ठेवायचं 1 तासानंतर, 1 ते 2 तास, 1.5 तास. रुग्णाचं ताप, नाडी, PR चेक करायचं आहे, टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, त्याची नोंद ठेवायची आपल्याला. सगळं चार्ट असतो त्याच्यावरती. रक्तदाब पाहायचं, BP बघायचं आहे. असतात आता, तर ते सक्शन मशीन असतं, त्याच्याने सिक्रेशन काढून श्वसनमार्ग मोकळा करायचा आहे. रुग्ण पूर्ण शुद्धीवर येईपर्यंत त्याला झोपवून ठेवायचं आहे. रुग्ण जागे होताना काही वेळा दंगा करतात, हायपर होतात रुग्ण जागे झाल्यानंतर. अशावेळी त्यांचे पडण्यापासून व दुखापतीपासून संरक्षण करायचं आहे. आपण मनोरुग्णांसाठी ट्रीटमेंट करतो, त्यांना खूप, कारण त्यांची कधी कधी मानसिक अवस्था ठीक नसते, तर आपल्याला सगळं बघायचं आहे. रुग्ण प्रक्षुब्ध व दंगेखोर झाला तर डॉक्टरांच्या आदेशानुसार इंजेक्शन पॅरलिएट किंवा 8 ते 10 ml स्नायूमध्ये टोचून द्यायचं, किंवा त्या डॉक्टर जे सांगतील कोणतं इंजेक्शन द्यायचं त्याप्रमाणे इंजेक्शन टोचून द्यायचं त्यांना, किंवा IV लाईन देऊन टाकायचं आहे. त्यांचे कपडे खराब झाले असेल तर ते बदलायचे आहेत. रुग्ण पूर्णपणे जागा झाल्यानंतर त्याला नाश्ता द्यायचा आहे. चहा, नाश्ता लगेच नसतो द्यायचा, त्याला सर्वप्रथम पाणी द्यायचं आहे. पाणी पिल्यानंतर वॉमिटिंग होत नसेल तर त्याला आपण लिक्विड देऊन किंवा मग पुढे नाश्ता करू शकतो. त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.